हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुम्हाला आज बघा मटकी भिजत घातलेली होती ना, त्याला चांगलं मस्त असं मोड आलेलं होतं. ते मोड काढून घेतलं. म्हटलं सुक्की उसळ बनवायची, मटकीची उसळ सुक्की करावं म्हटलं, म्हणून मटकी म्हटलं ताटात काढून घेतली. बघा किती छान असं मोड आलेलं. मटकी चांगली स्वच्छ धुवून ठेवली. आता म्हटलं मटकीची उसळ करून घ्यावी. लसूण थोडासा ठेचून घेतलेला, आलं लसूण आणि कांदा टमॅटो ते बारीक कापून घेतलं. मस्त असं फोडणीला दिलं, जिरं मोहरी टाकून फोडणीला टाकलं. हे काही नवीन नाही, तुम्ही पण असंच बनवतात चाला, पण मी तुम्हाला दाखवायला लागले. मी कशी बनवते ना ते तुम्हाला दाखवते. मस्त अशी उसळ बनवली. ह्याच्यात मी हळद, जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला आणि आपल्या चवीनुसार आपण कसं तिखट खातो ना तसं लाल तिखट टाकलं, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. कुणाला तिखट आवडतं जास्त, कुणाला नाही आवडत. मिडियम असं लागतं ना म्हणून. थोडंसं नमक टाकलं आणि चांगलं हलवून घेतलं. मटकी ना पहिली भाजून घ्यायची थोडीशी, मग छान होती भाजी. खूप छान होती मटकीची उसळ. मग असं घ्यायची मटकी चांगली भाजून मग फोडणी द्यायची आणि त्याच्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं. माझं प्रत्येक भाजीत शेंगदाण्याचं कूट आमच्या तिकडं असतंच. आमच्या कसं गावाकडं सवयच आहे पहिल्यापासून, शेंगदाण्याशिवाय भाजीच नाही आमची पूर्ण होत. आणि थोडंसं बघा थोडंसं पाणी टाकले. तशी सुक्की केली म्हणजे बिगर पाण्याची केली ना वाफेवर तरी पण छान होती. आणि थोडंसं पाणी टाकलं ना तर तरी पण चांगली लागते. म्हणजे कसं एकदम असं टोटरं बसल्यासारखं होत नाही खाताना. म्हणून इथं बघा भाजी झाली, उसळ झालेली तयार. तोपर्यंत माझं एक पार्सल आलेलं. मी स्टँड मागवलेलं म्हटलं किती बरेच दिवस झालं मागवून, आलंच नव्हतं. मग आता स्टँड आलं. म्हटलं चला बघावं तरी म्हटलं. पीठ वगैरे मळून ठेवलेलं. हे राखीचं बघा काय चाललं आहे. त्याला बघायचं असते, कोण काय आणलं ना, काय पण आणू दे कुणी काय, ते बघायचं असतं. येऊन लगेच बसतोय बाजूला. हे बघा स्टँड आलं, बघितलं. मुलाला म्हटलं तू जोड म्हटलं. म्हटलं चपात्या करून घ्यायच्या. दुपारचं टायमिंग होतं, जेवण करायचं होतं, अजून जेवण नव्हतं झालं. मग चपात्या करून घेतल्या. परत म्हटलं जेवण करावं सगळ्यांनी. मग सगळेजण मिळून जेवण केलं. सगळ्यांनी मिळून आज जेवणात होतं मटकीची उसळ आणि चपाती आणि आमरस, एवढंच बनवलेलं आज काही जास्त नव्हतं. दुसरी वगैरे भाजी काही बनवली नव्हती दुसरी. म्हटलं आमरस आहे म्हटल्यावर ना, आमरस आता आंबे संपूस तर आमरस आहे म्हटल्यावर दुसरं काय नाही. मग थोडासा दुपारी आराम केला, सगळी कामं आवरली, आराम केला थोडासा दुपारी. आणि मग परत म्हटलं आता भाज्या काल आणलेल्या होत्या ते तशीच ठेवलेल्या होत्या. चला म्हटलं धुवून भाज्या ठेवावं म्हटलं. मी भाजी धुतल्याशिवाय फ्रीजमध्ये नाही ठेवत. कसं त्याला धूळ माती वगैरे लागलेलं असते ना, सगळ्यांचा हात वगैरे लागलेला असतात मार्केटमध्ये कसं, म्हणून म्हटलं ते धुतल्याशिवाय मी नाही ठेवत. ते मग धुवून स्वच्छ पुसून वगैरे मगच ठेवते मी. आणि उन्हाळ्याच्या दिवसात कसं ती पालेभाज्यासुद्धा धुवून पुसून ठेवल्या तरी चालते स्वच्छ. मग परत भाज्या वगैरे धुवून सुकत ठेवल्या किचनवर. तसंच 1-2 तास चांगल्या सुकू द्यायच्या आणि नंतर मग ठेवायच्या. इथं कांदे बटाटे आणलेले होते. कांदे 5 किलो आणलेले एकदमच. कसं जास्त आणून ठेवलं म्हणजे बरं असते. लांब आहे ना आमच्या इथनं जरा आणायला काय पण वस्तू म्हटलं तर, म्हणून मी एकदमच आणले. 5 किलो कांदे, 2 किलो बटाटे आणलेले. ते पण भरून ठेवावं म्हटलं. जाळी स्वच्छ पुसून वगैरे घेतली आणि त्याच्यात पेपर टाकायचा म्हणजे खाली काही सांडत नाही, घाण होत नाही, चांगलं राहतं ते. आणि मग कांदे सगळं भरून ठेवलं. संध्याकाळचं टायमिंग झालं तर 5-5:30 वाजले होते. म्हटलं झाडं वगैरे मारून घ्यावं सगळं. झाडं सगळं मारून घेतलं आणि मग परत म्हटलं झाडं मारून तोपर्यंत मुलगा पण आलेला कामावरून. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा.